लाईव्ह पाठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। मी आता चाललोय मुनगेला, मुनगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी भगवती देवीचा जत्रोत्सव चालू आहे। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि माझ्यावर आता मुनगेकरच आहेत, मुनगेचे त्यांच्याबरोबर चाललोय। तर आता संपूर्ण माहिती घेऊया कशा प्रकारे जत्रोत्सव होतो। आणि हे 4थं वर्ष आहे माझं मुनगे गावी जायचं, म्हणजे गेले सलग 4 वर्ष आपण मुनगे गावात जातो जत्रेला। आणि यावर्षी मी मुनगेकरांबरोबर जातोय। माझा मित्र बबन मुनगेकर, त्याची फॅमिली पूर्ण। हे मुलाचं नाव काय? यश मुनगेकर, गंधार मुनगेकर आणि सुहासिनी मुनगेकर वहिनी। तर सगळे मुनगेकर फॅमिली आणि मी, आणि आपल्याबरोबर ड्रायव्हर आहेत। नाव काय? अतुल कासारडे, अतुल द्रवी कासारडे। तर आता आम्ही सगळेजण निघालो इकडून, आता म्हणजे तळ्यातनं निघालो आणि आता आम्ही चाललोय मुनगेला। तर मुनगेत जाऊया आणि जत्रेचा आनंद घेऊया आणि बघूया कशी या वर्षीची 2025 जत्रा भरली होती। आणि बाबांकडून माहिती पण घेणार आहे मी मुनगे गावाबद्दल, कारण खास म्हणजे हे किती पिढ्या झाली तुझ्या इकडे कासारड्यात? माझ्या कासारड्यात माझ्या माहितीमध्ये 10 पिढ्या आहेत। 10 पिढ्या ना? 10 पिढ्या म्हणजे मुनगे गावात नाही, त्यांना 10 पिढ्या कासारडे गावात झाले। आणि कासारड्यात मुनगेकरांची किती घर आहे साधारण? कासारडे ऍक्च्युअली मुनगेकरांचं एकच घर आहे, आता 5 घर आहे। 5 घर ना? आणि मुनगेकर आजूबाजूला म्हणजे आपल्या पंचक्रोशीत एवढीच घर, 5 घर ना? तर कासारड्यात 10 पिढ्या झाल्या मुनगेकरांच्या आणि आता ते दरवर्षी जातात। यावर्षी पण आपल्यावर चालले बघे, म्हणजे मी त्यांच्यावर चाललोय कारण मी यावर्षी जाणार होतो। तर मग बबनपुराला आपण जाऊया आज। तर आज आपण 3रा दिवस ना? हो, 3रा दिवस। आज जत्रेचा 3रा दिवस आहे। तर 3ऱ्या दिवसाचं दर्शन घ्यायला आम्ही चाललोय मुनगे गावात। चला तिकडे जाऊन भेटूया। इंद्रे गावात आलोय आपण आता। इंद्रियाची बाजारपेठ। आम्ही उतरता मुनगे गावात। आता आपण मुनगेला पोहोचलो आणि बबन आहे आपल्याकडे, बबन आणि बबनची फॅमिली पण। हा 3रा दिवस आहे जत्रेचा। सुंदर सजवलंय मंदिर। पुला घेतला। फोन केला बाहेर जाऊ का? अरे बापरे।
पुढे जे जे काही अपेक्षा असते ते पूर्ण कर आणि ते होते होते असे पाहून ठेवा. सुंदर तरंग सजवले इकडे. तसंच मंदिर पण अप्रतिम सजवलं. आणि आपण सलग 4 वर्ष या जत्रेला येतो. 4थं वर्ष आहे. सुंदर सजावट असते इथली. आणि तिकडे खांबावरती श्रीदेवी भगवती सुद्धा आहे कोरलेली, ती सुद्धा बघूया आपण. मस्त दर्शन झालं आहे. बरोबर कसा वाटला दर्शन घेऊन? प्रसन्न ना? एकदम प्रसन्न आणि व्यवस्थित दर्शन झालं. दुपारची आता किती वाजली? 3 वाजले होतं. या ठिकाणी लाकडी दिवा आहे, लाकडामध्ये. आणि एक अजूनही कोकणातलं एक सुंदर म्हणजे म्हणतात ना की पौराणिक ऐतिहासिक मंदिर आहे. त्यामुळे सगळ्या ऐतिहासिक गोष्टी बघायला भेटतात इकडे. सुंदर श्रीदेवी भगवती आणि मुलगी. आणि माझ्या आवडत्या मंदिरापैकी एक. आणि हे आपलं 4थं वर्ष आहे. सलग 4 वर्ष आपण या जत्रेला येतो. यावर्षी मस्त जत्रा पडली. सुंदर असं आपलं दर्शन झालं. आणि इकडे बघा जत्रा भरली आहे. इकडे मस्त खेळण्याची दुकान आहे. अशी तांदूळ आहे पद्धती आठ दिवस श्रीदेव गारवा पडेल म्हणजे रड ना काही दिवस नाही मच्छ्या 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 श्रीदेव चिटक्याचा चाळा. श्रीदेवी आणि भवानी.
सालाबाद मागे चल. ब्राह्मण देव ना, ब्राह्मण देव कुठे चालले आपण मागे. सुंदर सुंदर दुकान आहे तिकडे. इकडे सुंदर स्टॅच्यू सुद्धा आहे. घेऊया चल. खाजीचं दुकान असं. इथलं गोमू. मी आता मग मंदिराच्या मागील बघू इकडे सेल्फी पॉइंट होते बघा. आता पहिल्यांदा ब्राह्मण देवाकडे जाऊया आणि तिकडून आपण इकडे येऊया. आणि इकडे सगळे लोक सालाबाद प्रमाणे नारळ ठेवतात. हे बघा, हे सगळे नारळ इकडेच आहेत. हे जुने नारळ इकडे वर्षानुवर्ष इकडे नारळ असतात. हे आत्ताचे म्हणजे या वर्षीचे नारळ आहेत आणि या वरचे नारळ आहेत सगळे. बबनने सुद्धा नारळ आणलेला आहे सालाबाद प्रमाणे. तुम्हाला कॉल करीत ते बघूया. तुम्ही कॉलच करीत नाही. ते कधी जातील माहित नाही. तू 4चा टाइम बोललो. आणि या ठिकाणी आहे सेल्फी पॉइंट. गेले काही वर्ष या ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवलं असतं लोकांसाठी. इथे तुम्ही सेल्फी काढू शकता. मस्त हत्ती बनवला इकडे. कारंजे सुद्धा आहेत. आता सध्या बंद आहेत, संध्याकाळी चालू होतील. वटवृक्ष बघा, सुंदर परिसर मंदिराचा. आता पुन्हा आपण मंदिर परिसर चालू.
सुंदरशी नारळाच्या ढावळीची डिझाईन केली. इकडे पण तसं सुंदर डेकोरेशन केलं. संपूर्ण मंदिर अप्रतिम असं सजवलं. श्रीदेवी भाऊ श्रीदेव जैन नवनाथ. पालखी सुद्धा आहे. हे बबनची आईची मैत्रीण. काय नाव? हो, नाव काय तुमचं? कैसरले तुम्ही? इंदरची. आणि दुकान काय काय लावतात? मुलग्याच परत नाव का बोलले? नाव पूर्ण काय? पाटील. आशा पाटील. त्यांचं दुकान आहे इकडे. त्याच्या मंदिराच्या बाजूकच आहे बघा. आशापुर. कसले तुम्ही? बटवाडी. आज दर्शन केले आशापुर. बाहेर माझं हे हा. आणि घर इंद्र. ओके, म्हणजे बाजू बाजू. ओके ओके. आणि तुम्ही दरवर्षी यात्रा घेतात ना? दरवर्षी आणि शक्यतो रोज प्रत्येक दिवस. होय, शक्यतो दिवस सोडत नाही. ओके ओके. म्हणजे आता पुढचे 2 दिवस येणार तुम्ही? येणार नक्कीच. ओके. आज 3रा दिवस आहे. 4था आणि 5वा दिवस. 5 दिवस यात्रा असते इकडे. धन्यवाद. श्रीदेवी पाहुणे. सुंदर असे एक सुंदर मंदिर आणि एक जागृत देवस्थान बघतोय. मुनगे गावची भगवती. आणि आता बाहेर चाललोय. काय बोलत नाव तुमच्या? आणि वरती सुंदरसे छत्र्यांचं डेकोरेशन केलंय. गेट पासून सुंदर सुंदर छत्र्या लावल्या वरती. बघते आता आपण बघतोय 2025ची मुनगे गावची जत्रा. मुनगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आज 3रा दिवस आहे. उद्या आणि परवा 5वा दिवस. टोटल 5 दिवसाची जत्रा आहे. म्हणजे 13, 14, 15, 16 आणि 17 असं जत्रेचा कालावधी जानेवारी. बाबला भेटेल आपल्याकडे. बाबल्या दुकान पण आहे. काय यंदा काय आहे? सालावत प्रमाणे तिकडे आतमध्ये बरं ना? ओटीचं सामान आहे काय? इकडे ओटीचं दुकान आहे त्यांचं बाहेर. ड्युटी कशी लावली आहे?
तुझी ड्युटी कधी आता ड्युटी आमची झाली कोणाकोणाची नवी येत आता हा आणि तू रात्रभर राहणार ना किती वाजेपर्यंत 10 वाजे लागत असतो 10 वाजेपर्यंत झाला कधी इकडे म्हणजे पूर्ण रस्ता हा पूर्ण दुकान आहे तिकडे आणि या ठिकाणी श्री भालचंद्र मुनगेकर यांचा बोर्ड सुद्धा लागलाय नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार थोर अर्थशास्त्रज्ञ भालचंद्र मुनगेकर यांचं गाव मुनगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सध्या जो म्हणजे सुंदरशी जत्रेचं आयोजन आहे आणि सालाबादप्रमाणे 5 दिवसाचा हा उत्सव हा 3रा दिवस आहे 17 तारीखला 17 जानेवारीला सांगत होणार मंदिरासमोरचं हे हॉटेल आईर ना नाव काय पूर्ण शांतराम आईर मस्त त्यांच्याकडे कांदा भजी गरम गरम कांदा भजी आणि समोसे वडापाव सगळा मिळतो इकडे हे पणच हे मालक आता भजी सोडतले अरे यांची भजी एकदम फेमस आहेत तुम्ही कायम चालू असते इकडे हॉटेल मंदिरासमोर बरोबर हे मंदिराचं गेट आहे इकडे समोर होय होय इकडचे बघा आता भजी बनवतले बघा मस्त बंगाली खाजा पण तुम्ही घरातच बनवता ना स्वतः बनवलेलं बंगाली होममेड बंगाली आणि गर्दी बघा कायम गर्दी असते त्यांच्याकडे वर्षाचे 12 महिने इकडे केव्हाही दर्शन घेतल्यानंतर गरम भजी गरम गरम कांदा भजी दर्शन घेऊन झाल्यानंतर हॉटेलमधून मस्त गरम गरम कांदा भजी आणि चहाचा आनंद घेतो तरी तुमच्या हॉटेलला किती वर्ष आली हो 40-42 वर्ष चालू आहे इकडे काय आणि कांदा भजी फेमस आहे त्यांची कांदा भजी ना ते तिकडे आमची ऑर्डर पण बबनने काय मागवलं बबन काय मागवलं बबनने उसळ बिसळ काय मागवलं हो त्यांच्यावर बोलवते भजी मस्त बनवते आज त्यांची जत्रा असल्यामुळे जोरदार गर्दी आहे गरम गरम भजी ऑर्डर प्रमाणे बनवतो पटापट ऑर्डर चालू आहे जवळपास 40 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे हॉटेल काय नाव काय नाव काय अविनाश कुठचे कोल्हापूर तुम्ही इकडे कसे काय दरवर्षी येता कोल्हापूरवरून मग इकडचं माहिती कशी मिळाली आता किती वर्ष येतं तुम्ही 10 वर्ष तुम्ही येतं नाव काय बोलला शिवाजी प्रॉपर कोल्हापूर कोल्हापूर लांब लांबून येतो आणि गेली 10 वर्ष येतं सलग आणि इकडे यांची भजी चालवली बघा गरम गरम भजी आता आपली भजीची ऑर्डर मिळत आपल्या कुरकुरीत भजी कांदा भजी कशी प्लेट आहे कांदा भजी 40 रुपये कांदा भजी प्लेट 20 रुपये वडापाव आणि उसळ मिसळ 50 रुपये हां उसळ पाव 40 रुपये आणि जेवण पण असतं काय नाही जेवण नाही फक्त नाश्ता ना जेवण करू वेळ नाही भजीच जास्त खपतो भजी कढाई करून भजी सोडले आमच्याकडे कटवडा अशा प्रकारे यावर्षी जत्रा बदलेली आहे या जत्रेक अजून 2 दिवस उद्या म्हणजे 16-17 मी टेस्टसाठी मस्त एक दिवस घेतली मस्त झणझणीत एक पाव दे प्रॉपर आपली खोबऱ्याची चटणी वाटाप लावून केलेली उसळ एक दे जत्रेची गर्दी इकडे आणि वर्षाचे 12 महिने हॉटेल चालू असतं सकाळी 7 ते साधारण संध्याकाळी 8-9 पर्यंत असतं आपली भजी आली गरम गरम 30 रुपये कुरकुरीत भजी
काय वेफर ठेवाय कांदा ए गपचू गपचू इकडे भजी बोलले इकडे आता गरम गरम वडे चालू तेव्हा देतात थंड येतात यांच्याकडे मस्त स्पेशल भजीची गोळा भजी कुरकुरीत त्यांची खासियत चला येते मस्त छत्रीचं डेकोरेशन केलंय आमचं मस्त असं दर्शन झालंय. मग बबन काय म्हणतो, कसं वाटलं दर्शन यावर्षी? सुंदर दर्शन एकदम. आज लाईनला राहावं लागलं नाही, डायरेक्ट दर्शन. जास्त गर्दी नव्हती, दुपारी आल्यामुळे गर्दी नाही. दुपारी आलो ना त्यामुळे आणि मस्त सुंदर रिलॅक्स मध्ये दर्शन झालं. अतिशय प्रसन्न. आणि आतापर्यंत सगळ्यात म्हणजे दरवर्षी घेतल्या दर्शनापैकी हे दर्शन म्हणजे शांतपणे आलं. एकदम एकदम वातावरण पण शांत होती, जास्त गर्दी नव्हती. पहिल्या वेळेस आम्ही सकाळची आहे बरोबर, यावर्षी दुपारी योग आला. सुंदर झालं दर्शन. आणि जत्रा कशी वाटली? जत्रा अतिशय सुंदर. त्यानंतर वातावरण एकदम प्रसन्न वाटतं. नेहमी यावासारखं वाटतं, पण जत्रा आम्ही चुकत नाही. बरोबर, एक दिवस तरी यायचं. येतो दर्शनाला देवीची येतो, मोठी बांधला कासाड्यावर नाही येतो. आणि कासाड्यावर बाकीचे पण लोक आले, काय आले काही लोक आले, काही लोक आले, म्हणजे सगळे मुनगेकर फॅमिली आले. आले मुनगेकर आले. अशा प्रकारे सगळे मुनगेकर आज मुनगेतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिकडे जिकडे मुनगेकर आहेत ते सगळे आज एकत्र आलेले आहेत. मुंबईपासून येतात सगळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. ठीक आहे, जागृत देवस्थान. बरोबर. मंदिराच्या वरच्या बाजूला पण इकडे पण आतमध्ये रोड आहे, इकडे दुकान आहेत. तर उद्या परवा फुल गर्दी असणार, म्हणजे आज संध्याकाळपासून गर्दी चालू होईल. आज तिसरा दिवस आहे. उद्या आणि परवा खरी गर्दी होईल. ₹80, ₹100, ₹70 आणि ₹50 कलिंगकडे. आता आपण मुनगेतनं निघालोय. आणि बघून कसं आलं दर्शन? मस्त ना? सुंदर सुंदर, अप्रतिम. आतापर्यंत सगळ्यात भारी दर्शन झालं. दरवर्षी येतं पण ह्या वर्षी रिलॅक्स. यावर्षी एकदम देवाचं अगदी चमत्कारच. देवीचं डायरेक्ट गाभाऱ्यातच दर्शन. आणि एकदम म्हणजे शांत, एकदम शांत. गर्दी नाही, काय गर्दी नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित झालं दर्शन. अशा प्रकारे 2025 सुरुवात चांगली झाली आहे. चांगली झाली. जानेवारी महिन्यात देवीचं मस्त दर्शन घेऊन आता तुम्ही एन्जॉय करा ड्रोन शॉट मस्त. तर आम्ही आता घरी चाललोय आणि व्हिडिओच्या एंडिंगला तुम्ही मुनगे गावची सुंदर सुंदर ड्रोन शॉट एन्जॉय करा. धन्यवाद. भारी La
Ram Ram